आणि कसं यांनी सुचवलेल्या स्थानाला सर्वानुमते अनुमोदन देणे. या ठिकाणी सूर्यदादांनी अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. या आजच्या सभेचा मुख्य उद्देश आहे की शैक्षणिक साहित्य वाटप. आज दूरवरून या ठिकाणी हे मंडळ आलेलं आहे. या मंडळाचं स्वागत करणं प्रथमतः आपलं आद्य कर्तव्य आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका रेवणे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असणारे आपले जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षण व बांधकाम सभापती माननीय दत्ताजी कदम साहेब यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन आणि छोटा पुष्पगुच्छ देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी कदम साहेब हे नेहमीच या ठिकाणी उपस्थित राहत असतात. या आपल्या जिल्हा परिषदचं त्यांनी शिक्षण आणि बांधकाम सभापतिपद सांभाळलेलं आहे. आपल्या शेजारी असणाऱ्या सातपे गावचे ते रहिवासी आहे. उत्कृष्ट असं त्यांचं काम आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे मंडळाचे सरचिटणीस माननीय मधुकरजी पवार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. रेवण्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमाचे ज्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेले आहे ते आमच्या संस्थेचे संचालक माननीय दादा शिंदे यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर मंडळाचे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणजे अजयभाई सावंत यांचंही स्वागत करावं. आपल्या संस्थेचे त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जे मुंबईहून खास झालेले आहे ते म्हणजे डॉक्टर अश्विनी बदल सर. ते खास ते जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत. त्यांचं शिक्षण हे या ठिकाणी मुंबईला झालेलं आहे. विचार करा, एका परराज्यातील व्यक्ती सुद्धा आपल्या कोकणातील मुलांना हे जे साहित्य आहे ते मिळावं यासाठी कार्यरत आहे आणि त्यांच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यायची आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम त्यानंतर प्रशांत साळुंके सर यांचंही स्वागत रेवणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर सुहास हळदणकर सर यांचंही स्वागत रेवणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हळदणकर सर त्यांचंही स्वागत करावं अशी मी त्यांना विशाखा चव्हाण मॅडम या ठिकाणी नियमित येत असतात. त्यांचे मिस्टर सुद्धा या ठिकाणी कार्यरत होते. आपल्या प्रत्येक वर्गामध्ये जाऊन त्यांनी आपली चौकशी केली आहे. या ठिकाणी विशाखा मॅडमचंही स्वागत करावं. त्यानंतर रीना माताडे मॅडम यांचंही स्वागत रेवणे मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर संस्थेचे संचालक आणि आपले क्रीडा शिक्षक श्री सावंत सर यांचंही स्वागत रेवणे मॅडम यांनी करावं असे मी सावंत सरांचं स्वागत करतायत मधुकरजी पवार साहेब. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका रेवणे मॅडमचं
स्वागत मधुकरजी पवार साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर एक शिक्षक प्रतिनिधी, त्यानंतर या आपल्या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले शिक्षक माननीय चिंचवडकर सर आणि दाभोळकर सर यांचंही स्वागत रेमणेवाडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मधुकरजी पवार साहेब या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहेत. दाभोळकर सर, त्यानंतर चिंचवडकर सर हे जेवढे आहे दाभोळकर सर सुद्धा आहे या ठिकाणी. त्यानंतर आपले काका दिलीप कांबळे काका यांचंही स्वागत मधुकरजी पवार सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नव्याने या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. ते पूर्वी तिबेट अथर्व अंकुशराव याचंही स्वागत. त्यानंतर या कार्यक्रमासाठी खास नेहमीच प्रत्येक वर्षी आवर्जून उपस्थित असणारे विलाजी बने सर यांचंही स्वागत रेमणेवाडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर गणोरे काका यांचंही स्वागत रेमणेवाडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. उधर ही ठीक नहीं, उधर एक खंबा आता है. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी समोर येत आहे, त्यांचंही स्वागत रेमणेवाडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी. या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाची लाईव्ह माहिती देणारे आमचे फोटोग्राफर सर यांचंही स्वागत रेमणेवाडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. दौड़ो 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 दौड़ो. इसको मेरे को बोल, मेरे को बोल. लो पकड़ो, जाओ 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 जाओ. पुण्याच्या एका व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर सर्वांचं मी परत एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. कॅमेरामॅन बॅग आपल्याला माहिती आहे गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ बरोबर 30 वर्ष या शाळेला नियमित किती पावसाळा असू दे या ठिकाणी आजची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. या अतिशय अतिवृष्टीतून सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्व कोकणातील म्हणजे राजापूर आणि संगमेश्वर या तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला हे शैक्षणिक साहित्य वर्षाच्या सुरुवातीला पोहोचवावं ही जबाबदारी हे मंडळाचे सर्व पदाधिकारी करत असतात. या मंडळात जे सर्व सभासद असतात ते उत्स्फूर्त
प्रेरणेने भाग घेतात। विद्यार्थी मित्र, हे सर्व एक नोकरीधंदा, एक व्यवसाय करत आहे आणि त्या व्यवसायातून, नोकरीतून वेळ काढून जवळजवळ 15 दिवसाचा त्यांचा दौरा असतो। या ठिकाणी आता ज्या ठिकाणी असणाऱ्या भाताडे मॅडम आहेत, विशाखा मॅडम आहेत, ते त्यांचं कुटुंब, नोकरी, व्यवसाय सांभाळून सुद्धा या ठिकाणी येत आहेत। हे कौतुक करण्यासारखं आहे की या तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळून महिलांनी या ठिकाणी 15-15 दिवस येऊन या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये भेट देणे हे कौतुकास्पद आहे आणि तुम्हाला एक प्रेरणा घेण्यासारखं काम आहे। आपल्या शाळेला या ठिकाणी अनेक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केलेली आहे। त्याच्यामध्ये अनेक दत्तक विद्यार्थी सुद्धा घेतलेले आहेत। त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा प्रेरणा देण्यासाठी त्यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। प्रत्येक वर्षी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन युनिफॉर्म, वह्या, पेन, छत्र्या असं जे शैक्षणिक साहित्य दिलं जातं, त्याच्यामध्ये एकच प्रेरणा आहे की आपल्या कोकणातील विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी शैक्षणिक साहित्यामुळे कुणी त्यांना अडचणी येऊ नये, त्यांनी त्यांचा शिक्षणाचं कार्य अविरतपणे सुरू ठेवावं। आजचा हा जो स्पीकर सेट आहे आपल्या शाळेला, तो सुद्धा त्यांनी आपल्या शाळेला भेट दिलेला आहे। आताच आपल्याला माहिती आहे की आपण या संघटन कक्षामध्ये संपूर्ण कॉम्प्युटर सेटचं उद्घाटन केलं, ते सुद्धा या मंडळाने आजच्या या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। अनेक वर्ष अनेक वस्तूंची भेट आपल्या शाळेला दिलेला आहे। इतकं हे त्यांच्या आमच्यावर असणारं प्रेम आहे, त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो। आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो की आजचे जे शैक्षणिक साहित्य आहे ते शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करावं। या ठिकाणी प्राथमिक स्वरूपातील साहित्य आपण वितरण करणार आहोत। 2 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे। कदम